प्रायोजक वर्मा ज्वेलर्स, सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या आकर्षक दागिन्यांचं माहेरघर आणि विश्वसनीय ठिकाण जगदीश वर्मा यांचं वर्मा ज्वेलर्स, सोमाणी कॉम्प्लेक्स समोर टिळक रोड, वैजापूर. मित्रांनो, आपण पाहतोय की बाबा चक्क पाण्यात तरंगतायत आणि हे तरंगण्याचं रहस्य म्हणजे पहा, ना पोटाखाली उशी, ना पाठीखाली उशी, ना टूप, ना काही. हे असा विशेष चमत्कार आहे. बाबाजी केस सोडून असे एकदम पाण्यामध्ये किती वेळ झाला असे तरंगतायत. बाबा, हे तरंगण्याचं रहस्य काय आम्हाला जाणून घ्यायचंय. चुलीवरच्या बाबानंतर आता पाण्यावर तरंगणारा बाबा. पाण्यावर तरंगणाऱ्या आनंदाने बाबांचा चमत्कार नेमका काय? तरंगणाऱ्या बाबाचा आनंद पवार यांनी केलाय पर्दाफाश. कार्यकारी संचालक आनंद पवारांनी करून दाखवला तो डेमो. चमत्कार नाही तर अफवांना बळी पडू नका. शांताराम मगर यांनी कव्हरेज केलेली ही खास बातमी. महाराष्ट्रात अंधश्रद्धेचं खूप मोठा पेव फुटलाय. पाण्यावर तरंगणारे बाबा अनेकांनी पाहिले. त्यांनी केलेला दावाही तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. मात्र यांच्या या दाव्यात कोणतेही तथ्य नसून किंवा यात कोणतेही रॉकेट सायन्स नसून हे सराव आणि योग साधनेमुळे सहज शक्य असल्याचं मत सम्यक संस्थेचे कार्यकारी संचालक आनंद पवार यांनी पत्रकारांच्या कार्यशाळेदरम्यान केलंय. तरंगणाऱ्या बाबांचं केलेले अनेक दावे यामुळे फोल ठरलेत. पाणी हा पंचमहाभूतांमधील एक महत्वाचा घटक आहे. यात पाण्याला आपण जीवन असंही म्हणतो. पण जेव्हा एखाद्याला पोहता येत नाही तेव्हा त्याला मृत्यूचा सामना करावा लागतो. पाण्यात हातपाय हलवणारे आपण अनेक जण पाहतो. सराव, योग साधनेतून हातपाय न हलवता आपण पाण्यावर कितीही वेळ राहू शकतो हे पवार यांनी प्रात्यक्षिकातून दाखवलंय. त्यामुळे बिना हातपाय हलवता तासनतास पाण्यावर तरंगून राहणं शक्य असल्याचं पवार सांगतात. जलयोग आणि हवेतील योगानं संपूर्ण शरीराला ताण मिळत असतो. अनेक बाबा या प्रकारचे प्रकार करतात आणि दाव्यात तथ्य नसल्याचं देखील पवारांनी सांगितलं. पाणी म्हणजे काय हे लोकांनी समजून घेतलं तर आज त्या आजारांवर जमिनीवरच्या योगासरांनी फायदे होतात. तेच पाण्यात केले तर अधिक फायदे होतील असंही ते म्हटले. दमछाक होऊन ज्यांचा मृत्यू होतो त्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल. पाण्याविषयी लोकजागृती करून जास्तीत जास्त लोकांना वाचवणे हाच आपला उद्देश असंही पवार सांगतात. पाण्यावर हातपायांची हालचाल न करता तरंगणाऱ्या आनंद पवारांची चर्चा पत्रकारांमध्ये सुद्धा चांगलीच रंगली होती. अनेक बुवाबाजी करणारे बाबा सांगतात, मी 12 महिने उपवास आणि साधना केली, मला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे म्हणून मी पाण्यावर तरंगू शकतो असा दावाही करतात. परंतु अध्यात्माचा आणि पाण्यावर तरंगण्याचा काहीही संबंध नाही. हे थोतांड आणि अंधश्रद्धा आहे. हे केवळ सरावानं मिळवलेले कौशल्य. यामुळे कुठलाही चमत्कार नाही. अफवांना बळी पडू नये असं आव्हान देखील आनंद पवार करतात. आपल्या आव्हानातून पवार सांगतात, कोणी पाण्यावर तरंगतंय तर कोणी तापलेल्या तव्यावर बसतंय. हे सर्व थोतांड असून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे. अशा प्रकारे बुवाबाजी करणाऱ्या विश्वास ठेवू नये असंही ते सांगतात. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधनातून हा उपक्रम त्यांनी राबवल्याचं संबंधितांनी सांगितलंय.